तर आपण काल हे बघितलं ना, काय म्हणतात त्याला, इनपुट स्ट्रीमचे रिटर्न आणि हे इनपुट घ्यायचे वेज बघितले, राईट? तेजस, किती वेज आहेत इनपुट घेण्याचे, आणि व्हॉट इज द पर्पज ऑफ सिस्टीम क्लास? 3 वेज आहे टोटल, 3 वेज इनपुट घेण्याचे. आणि पहिला आहे इनपुट स्ट्रीम रीडर, बफर स्ट्रीम रीडर आणि स्कॅनर. ओके, तिन्ही पण क्लास. आणि ते जावाचं व्हर्जन वाईज आता सध्या आपण स्कॅनर जास्त यूज करतो. स्कॅनर काय यूज करतो आपण? स्कॅनर डायरेक्ट कनेक्ट होतं ना कीबोर्ड टू JVM ला. सपोर्ट करतो, डायरेक्ट कनेक्ट होतो सिस्टीम क्लासला, त्याच्यामुळे मग आपल्याला डायरेक्टली कीबोर्ड सोबत कनेक्ट होऊन देण्याचं काम कोण करतं? कनेक्शन करायचं काम कोण करतं? कनेक्शन करायचं स्कॅनर. सिस्टीम क्लास. हा सिस्टीम क्लास. कळलं? त्याला पण तेच बघितलं ना, सिस्टीम डॉट इन डॉट एरर आणि सिस्टीम डॉट आउट. कळलं? सिस्टीम डॉट आउट काय करतं, कशासोबत? सिस्टीम क्लास डॉट आउटनी आपल्या मॉनिटर सोबत कनेक्शन करून देतात. हा, आणि ज्यावेळेस सिस्टीम डॉट इन वापरतो तर डॉट इननी आणि डॉट एररनी ते कशासोबत आपल्याला हे करतं डायरेक्टली, सॉरी, डॉट आउट आणि डॉट एरर हे आपल्याला मॉनिटरला दिसतात, राईट? आणि ते डॉट इन आहे ते आपल्याला डायरेक्टली कीबोर्डला कनेक्शन करून देतात. कळलं? हो सर. एवढंच आहे, ठीक आहे. बाकी आणखी काय, अजून काय आपण हे केलं होतं? साक्षी, मला एक सांग, समजा मला काय करायचंय, एक रीड लाईन मधून एक स्ट्रिंगचं इनपुट घ्यायचं होतं. ओके, म्हणजे आपलं बफर स्ट्रीम आहे ना, बफर स्ट्रीम रीडर. साक्षी, आवाज येतो का तुला? साक्षी? येस सर. बफर रीडर आहे ना, तर बफर रीडरची अशी कोणती मेथड आहे ज्याने आपण स्ट्रिंग इनपुट घेतो आणि ज्याचे रिटर्न टाईप पण स्ट्रिंगच आहे? जशी रीड मेथड होती ना, रीड मेथडचा रिटर्न टाईप काय होता? इंटिजर होता, बरोबर आहे? हा सर. तसं दुसरी अशी कोणती मेथड आहे की ज्याचा रिटर्न टाईप स्ट्रिंग आहे? काल आपण किती मेथड्स बघितल्या? रीड लाईन नावाची मेथड आहे, त्याचं इनपुट आणि रिटर्न टाईप काय आहे? स्ट्रिंग मध्ये. ठीक आहे, ठीक आहे, स्टार्ट करू आपण. आता आपण लूप्स घेऊ, आपले लूप्स राहिलेत ना? हो सर. ठीक आहे. फर्स्टली मी तुम्हाला सांगतो, फाईल लूप आणि फॉर लूप हे कोणते आहेत? आपले एंट्री कंट्रोल लूप्स आहेत. आणि डू फाईल हे आपले एक्झिट कंट्रोल लूप्स आहेत. एंट्री कंट्रोल लूप नाहीये, काय? स्क्रीन नाही दिसत सर. 1 मिनिट. दिसते आता? हो सर. ओके, ठीक आहे, राहू द्या, आपण काय करू. हा, किती प्रकारचे लूप्स येतात टोटली? लूप्स आहेत हे येतात, 3 लूप्स येतात. फाईल लूप, फॉर लूप आणि डू फाईल लूप. तर फाईल आणि फॉर लूप मध्ये तुम्हाला एक्झिट म्हणजे एंट्री कंट्रोल लूप्स आहेत. तर तुम्हाला माहिती आहे की तुमचं स्टार्ट पॉईंट काय आणि एंड पॉईंट काय, त्यावेळेस तुम्ही कोणते लूप्स वापरणार? फॉर लूप वापरणार. पण ज्यावेळेस तुम्हाला तुम्हाला माहिती आहे की आउटपुट काय येणार आहे आणि आउटपुट काय आलं पाहिजे, सिंगल 1 टाइम जरी एकदा आउटपुट आलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर मग त्याचं जे आउटपुट आहे म्हणजे जे कंडिशन, जी व्हाईलची जी कंडिशन आहे ती चेक झाली तर चालेल. आता सिंटॅक्स कसा असतो ते दाखवतो. फर्स्टली काय केलंय, आपण एक क्लास घेतलाय व्हाईल, इथे बघा.
त्याचं एक्झाम्पल आहे. फाईल लूप मध्ये काय केलं आपण, फर्स्टली एक क्लास घेतला फाईल, त्याच्यामध्ये आपण पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन नावाची मेथड लिहिली. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय केलं आपण, फर्स्टली इनिशियलायझेशन केलं. आता ह्या फाईल लूपचा सिंटॅक्स, इनिशियलायझेशन कंडिशन, त्याच्यानंतर आपलं जे इन्क्रिमेंट डिक्रिमेंट असेल ते. ओके. मग इथे काय होत आहे, आपण ह्याच्यामध्ये काय होत आहे, डायरेक्टली आपण इनिशियलाइज केलंय आणि एक कंडिशन दिली. मग इथे इन्क्रिमेंट डिक्रिमेंट केलंय का, नाही केलंय. त्याच्यामुळे हे लूप काय करणार आहे, इन्फायनाईट लूप हे करणार आहे. आपण हेच एक्झाम्पल डायरेक्टली हे करून बघू. हे काय करतो, क्लास घेतो नवीन, लूप्स. ठीक आहे. आता लूप्स घ्यायचे ना आपल्याला सिंपल. आता फाईल लूप आपल्याला यूज करून बघायचे फर्स्टली. तर मी काय करतोय, क्लास घेतला लूप नावाचा. आता त्याच्यामध्ये आपल्याला फाईल लूप घ्यायचं. पहिल्यांदा कोणतं त्याचा हे इनिशियलायझेशन, समजा इंट ए इज इक्वल टू 1. ठीक आहे. ही झाली त्याची इनिशियलायझेशन. इनिशियलायझेशन माहिती ना काय असतं, हा कमेंट आउट डायरेक्टली सांगतो. हे झाले इनिशियलायझेशन. ह्याची काय झालं, स्टार्टिंग झाली. आपण इंटला काय केलं, आपण इनिशियलाइज केलं ना 1 ने. त्याच्यानंतर कंडिशन चेक केली, फाईल कंडिशन काय होते आपली इथे, आय काय पाहिजे, आय काय आपला 1, आय काय पाहिजे, लेस दॅन इक्वल टू 5 पाहिजे. ओके. आय लेस दॅन इक्वल टू 5. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय कर, तो आय प्रिंट कर. म्हणजे लेस दॅन इक्वल टू हे असेल तर डायरेक्टली सर हे येणार ना वाईलच्या पुढं. अरे सॉरी, ते आय करतो म्हणजे. ठीक आहे. आता हे आपल्याला सगळ्यांना मेथड मध्ये टाकायला लागेल नाही का. डायरेक्टली लिहू शकतो का आपण विदाउट मेथड हे. ओके. आता हे लूप काय होणार, इथे इनिशियलाइज होणार आयची व्हॅल्यू. त्याच्यानंतर त्याला काय होणार, इथे इनिशियलाइज हे चेक करणार की आयची व्हॅल्यू लेस दॅन 5 आहे का. मग ठीक आहे, इथं 1 आहे, 1 झाल्याच्या नंतर आयची व्हॅल्यू 1 आहे का, त्याच्यानंतर चेक करणार आणि प्रिंट करणार. मी रन करतो. आता हे इन्फिनाइट लाईन टाइम चालणार आहे बघा. दिसतंय Yes, sir. किती पण खाली करतोय मी बघ इथे, ते खालीच चालत चाललंय. दिसतंय का इथे. ऍट द एंडला डायरेक्टली काय होणार, आपली सिस्टीम हँग होणार, कारण ते इन्फिनाइट लूपच थांबणार नाही. कळलं. फाईट स्क्रीन झाली ना सगळ्यांना, Yes. कारण ते लूप थांबतच नाही. कारण त्याला आपण काय केलं, इन्क्रिमेंट डिक्रिमेंट दिलं नाही किंवा त्याला कुठे स्टॉप करायचं नाही, फक्त आपण त्याला कंडिशन देऊन सोडून दिले. कळलं. मग फाईल लूप आपण ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस आपल्याला माहित नसतं की त्याचा एंड कुठे आहे. कळलं का. स्टॉप करतो मी ते. क्लोज करायला लागेल, नाहीतर ते तसंच चालूच राहील, कारण ते बंदच नाही होणार. कळलं. आता फाईल लूप कधी वापरतो आपण, ज्यावेळेस आपल्याला एंड माहिती नाही त्याचा. त्याच्यानंतर फाईल लूपचं अजून इथे एक्झाम्पल आहे दुसरा. दिसतंय काय.
सेम इथे काय केलंय इंडेक्स, त्याच्यानंतर एक ही दिलंय इथं, आणि इथे काय केलंय बघा, एक्स प्रिंट केलं, इथे इन्क्रीमेंट केलंय, दिसतंय. आता इथे इन्क्रीमेंट Yes. वगैरे केले, हा इथे काय ज्यावेळेस तुम्ही इन्क्रीमेंट डिक्रीमेंट केलं नाही त्यावेळेस काय झालं आपलं, लूप किती वेळा फिरलं, मल्टिपल टाइम फिरलं ना. वन मिनिट. दिसतंय. एकदम फक्त इथं सेम आहे मला, फक्त इन्क्रीमेंट दिली, त्याच्यानंतर एक्स लेस दॅन इक्वल टू 10 आणि एक्स प्रिंट केलाय, त्याच्यानंतर काय केलंय फक्त एक्स ला इन्क्रीमेंट केलंय, मग इथं फक्त पण आय प्लस प्लस केलं. तर बघा आता ते काय होणार, आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होत जाणार ना, आय ची व्हॅल्यू काय इन्क्रीमेंट होत जाणार, आय इथं 1 होता, नंतर इथे गेला 2 होणार, इथे गेला 3 होणार, इथे गेला परत 4 होणार, 4 झाल्याच नंतर परत इथे येणार, चेक होणार 4 लेस दॅन 5 आहे का, ठीक आहे, मग परत खाली येणार, इथं प्रिंट होणार, परत इथं आला आयचा 4चा काय आला 5 झाला, 5 इथं आला, त्याच्यानंतर आय इज इक्वल टू 5 होणार, त्याच्यानंतर चेक काय होणार, आय 5 पेक्षा लहान आहे का तो, बरोबर आहे, हा ठीक आहे बरोबर आहे, मग इथे येणार परत आय इज इक्वल टू काय होणार 5 प्लस 1 म्हणजे काय होणार 6 होणार, मग परत तो इथे राहणार वरती, त्याच्यानंतर इथे चेक होणार की 5 आणि 6 लेस दॅन म्हणजे 6 5 पेक्षा लहान आहे का, तर ते तिथं टर्मिनेट होणार, त्याच्यानंतर डायरेक्टली लूपच्या बाहेर येणार. झालं इथं 1 to 5 पर्यंत प्रिंट. आता ह्याचा मिनिंग काय इन्क्रीमेंट डिक्रीमेंटचा ते बघा, जर आता इथे इन्क्रीमेंट केलं, इथे मी मायनस मायनस केलं असेल तर डिक्रीमेंट होणार आहे, ठीक आहे. आता ह्याच्यात काय असतं, फक्त इनिशियलायझेशन असतं, ही कंडिशन असती, आणि हे असतं आपलं इन्क्रीमेंट डिक्रीमेंट, कळलं. टास्क झाल्याच्या नंतर इन्क्रीमेंट करायचं का डिक्रीमेंट करायचं ह्याचं काम कोण करतं, हे आय मायनस मायनस किंवा आय प्लस प्लस, कळलं. ठीक आहे, आता काय करतो मी इथं, ह्याची व्हॅल्यू काय करतो 5 देतो, आणि काय करतो इथं आय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 करतो. आता कसं लूप चालेल, फर्स्ट काय घेणार ते 5 घेणार, 5 लेस दॅन इक्वल टू 1 आहे का, सॉरी ग्रेटर, हे होणार ना, बरोबर ना, कसं आहे. चला प्रिंट काय केलं फक्त आपण, इथे इनिशियलायझेशनला आपण काय दिलं 5 दिलं, त्याच्यानंतर इथे कंडिशन चेक केली, आय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 असेल तर, म्हणजे तर 5 आला, 5 इथे येणार, 5 चेक करणार, एक 1 पेक्षा तो जास्त आहे का मोठा, ठीक आहे आहे, इथे खाली येणार प्रिंट करणार, परत इथे आय मायनस मायनस झालं म्हणजे 5चा काय आलं इथं 4 झाला, 4 झालं परत वरती गेला, इथे जे ह्या 5 लूप मध्ये गेला बरं का, इथे आला, इथे आलं 4चा, इथं 4 ग्रेटर दॅन इक्वल टू 1 आहे का, तर आहे, तर ठीक आहे, आता आला परत इथं 4 प्रिंट झाला, परत इथे आला 4 मायनस 1. आता ह्या प्लस प्लस आणि मायनस मायनसचा मिनिंग सांगतो तुम्हाला काय असतो, हे बघा, याच्या इंटरनली हा प्लस प्लसचा ह्याचा कोड कसा आहे ते दाखवतो. तर इंटरनली काय असतं, एक इंट पोस्ट नावाचा एक मेथड असते, त्याचं मिनिंग सांगतोय आम्ही, इंटरनल पोस्ट इन्क्रीमेंट, ज्यावेळेस आपण इथं प्लस प्लस करतोय ना, हे प्लस प्लस
तर त्याचं इंटरनल वर्किंग काय आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये ना एक मेथड आहे इंट. त्याच्यानंतर इथं काय केलंय, फक्त एक मेथडचं नाव दिलंय फर्स्ट, आणि त्याच्यानंतर इंट एक्स या मेथडचा एक पॅरामीटर पास केलं. त्याच्यानंतर इंट टेम्प सेकंड टेक्स्ट अजून एक व्हेरिएबल डिक्लेअर केलाय, आणि इथे एक मेथड आहे. त्या मेथडच्या आतमध्ये एक टेम्पररी व्हेरिएबल हे केलाय, आणि तो जो एक्स आहे त्या एक्सला काय केलंय, हा एक्स करून पण त्याच्यात स्टोअर केलाय. आणि त्याच्यानंतर काय केलंय, तो इंट टेम्प टू आणि एक्स ह्याच्यातलं काय केलंय, ह्याची व्हॅल्यू एक्स मध्ये गेली ना, आणि एक्स मध्ये गेल्यावर रिटर्न केलाय टेम्पररी टेम्प. ह्या एक्स ची व्हॅल्यू कशात गेली, या टेम्प मध्ये गेली, आणि रिटर्न काय झालं आपला एक्स प्लस वन ची व्हॅल्यू. तेच इथं इंट आन्सर इज इक्वल टू एक्स प्लस वन. त्याचं मेन मिनिंग काय आहे, तर त्याचं फक्त मिनिंग आहे की एक्स प्लस वन एवढंच मिनिंग आहे मेन ह्याचा. फक्त ते इंटरनल कसं आहे ते असं दाखवलं इथं एक मेथडच्या थ्रू, इंटरनल कोड ऑफ पोस्ट इन्क्रीमेंट. समजलं? हो सर. व्हॅल्यू असाइन कशी करतात ते नीट बघा एकदा. मेथडच्या आतमध्ये इन टेम्परेचरला फक्त एक्स ची व्हॅल्यू दिली, मग ह्या एक्स ची व्हॅल्यू कशाला गेली, ह्या टेम्प टू ला गेली, आणि टेम्पला गेली, आणि ह्या टेम्पला गेल्यानंतर रिटर्न काय आलं आपला टेम्परेचर. मग आता टेम्प टेम्पर आली, मग बरोबर आहे एक्स ची व्हॅल्यू काय आली, एक्स प्लस वन झाली. एक्स प्लस वन झाली त्याच्यानंतर एक्स प्लस वन आणि आधीची व्हॅल्यू. समजा इथे आपल्याकडे किती व्हॅल्यू होती मगाशी, इथे आपल्याकडे वन होती ना, वन इथे आली, चेक केली तो 10 पेक्षा लहान आहे का, ठीक आहे. इथे आला, प्रिंट केला, इथे आला वन प्लस वन होणार इथे. कळलं? वन हो सर. म्हणजे एक्स प्लस वन होणार ना. कळला मिनिंग त्याचा? त्याच्यामध्ये काय होणार प्रॉब्लेम? आता खाली बघू. आता काय करायचं आपल्याला, प्रिंट करायचे 8 to 1 नंबर पर्यंत प्रिंट करायचं. आपण परत काय करणार, सेम. मला तुम्ही सांगा आता काय करायचं. एक व्हेरिएबल घेतला इंट चे इज इक्वल टू काय करायचं, 8 द्यायचं ना, 8 घेतला, ठीक आहे. आता काय वापरणार आपण, फाईल कंडिशन वापरणार ना, फाईल लूप वापरायचं ना, फाईल कंडिशन. तर कंडिशन मध्ये काय येणार, जे काय पाहिजे आपला, कारण 8 टू हे पाहिजेत ना आपल्याला, जे आपलं ग्रेटर दॅन इक्वल टू 1. ओके. आणि त्याच्या आतमध्ये काय पाहिजे, आता काय प्रिंट करायचं आपल्याला, जे प्रिंट करायचं. आणि त्याच्यानंतर त्याला इन्क्रीमेंट करायचं, डिक्रीमेंट करायचं. आता जे मायनस डिक्रीमेंट करायचं. डिक्रीमेंट मध्ये काय आलं, जे मायनस वन म्हणजे 8 मायनस वन. कळलं? Yes, sir. हा, आता मी रन करतो. झालं प्रिंट. समजतं का लूप कसं वापरतो आपण? हो सर. सर अजून एक लॉजिक होऊ शकतं का, कसं? जे इज लेस दॅन इक्वल टू 8 वाईलच्या मध्ये. वाईलच्या मध्ये जे इज लेस दॅन इक्वल टू 8. म्हणजे कशाला काय प्रिंट करायचं, जे इज इक्वल टू लेस दॅन इक्वल टू 8. सर स्मॉल जे. असं का? हा, होईल का? होईल ना, पण इनिशियलाइज करतोय ना आपण, मग इथून इनिशियलाइज केलेच ना आपण आधी. हो. आता ते कुठं जाणार माहिती का, ते इन्फिनाइट लूपला जाणार. लूप स्टॉप नाही होणार तो. ते स्टॉपच नाही होणार, इन्फिनाइट लूपला जाणार. बघा इथून काय झालं, ते मायनस मध्ये जाणार का मग? काय सांगितलं, मायनस मध्ये जे लेस दॅन म्हणजे जे इज लेस दॅन 8 आहे, मग तो काय करणार, 8 घेणार एकदा, ठीक आहे. मग 8 पेक्षा लहान नाही का, ठीक आहे. मग तो किती पण व्हॅल्यू घेणार, 8 किती वेळा घेणार, मग फक्त 8च प्रिंट होणार इन्फिनाइट टाइम नुसार. कळलं का? हो. त्याला कंडिशन नाही राहणार. त्याच्यामुळे काय इथं जे इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1, कारण इनिशियलायझेशन केलं
तर ही कंडिशन त्याला थांबवायला पण पाहिजे ना कोणतरी. कळलं? Yes, sir. आता पुढे बघा, टेक अन इंटिजर n as an input and print add the integer from 1 to n using loop. आता तुम्हाला जर समजा एखादा क्वेश्चन विचारलं कोणी की मी तुम्हाला एक नंबर देईल कमांड लाईनला, ऑथराईज असतं कसं पण म्हणजे डायरेक्टली व्हेरिएबलचं नाव देईल नंबर देईल. तर तुम्हाला काय करायचं, टेक इंटिजर n म्हणजे एक n नावाचा एक इंटिजर घ्या आणि त्याच्यानंतर ऍज अ इनपुट आणि त्याच्यानंतर प्रिंट ऍड इंटिजर फ्रॉम 1 to n युझिंग लूप. आपल्याला काय करायचंय 1 to n पर्यंत लूप मध्ये ऍडिशन करायचे त्या व्हेरिएबलची. म्हणजे समजा आय ची व्हॅल्यू n आहे आणि n ची 10 आहे, तर 1 to 10 पर्यंत त्याची ऍडिशन झाली पाहिजे. बरोबर? सॉरी, इथं ऑड Odd. हा, प्रिंट ऑड इंटिजर नंबर फ्रॉम द 1 to n आहे, इथं ऍड नाहीये, सॉरी ऑड आहे. तर ऑड नंबर्स काढायसाठी आपलं लॉजिक काय आहे माहिती का सर कोणाला? सर ते मॉड्यूल यूज करून मॉड्यूल mod 2 is equal to 0. आता मॉडनी काय होतं ते सांग मला. सर रिमाइंडर रिमाइंडर. अच्छा, रिमाइंडर होतं ना. रिमाइंडर रिमाइंडर 0 असेल त्याला 2 ने भाग जातो, मग तो ऑड आहे का इवन आहे? इवन येतो. इवन आहे. आणि जर त्या मग ज्याने होत नाही तो काय झाला? ऑड. ऑड. स्टेटमेंट वापरले ना त्यांनी ते. आता आपल्याला पण तेच करायचं आहे. हे काढतो मी. ठीक आहे. आम्हाला पण घ्यायला लागेल एक इंट n इज इक्वल टू, समजा मी किती 10 देऊ का 100 देऊ, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इंट i इनिशियलाइज तर करावं लागेल ना, बरोबर. आता व्हाईल लूप वापरायला लागेल ना. Yes, sir. इथे कंडिशन काय येईल, आता आपल्याला काय करायचं 1 to ह्याच्यात 100 मधले काय करायचं, तर व्हेरिएबल्स चेक करायचं, बरोबर आहे. इथे इनिशियलाइज 1 केलं, मग एंड काय येईल इथे आपला, मग आय काय असेल, आय मॉड्यूल 2 इज इक्वल टू 0. मॉडेल कसं येईल तिथे, मॉड्यूल Less than equal to आय काय असेल लेस दॅन इक्वल टू n. n. n किंवा 100 म्हणजे, Yes. ठीक आहे. आणि जर हे असेल तर आतमध्ये येणार लूप मध्ये, जर आय लेस दॅन इक्वल टू 100 असेल, ज्यावेळेस 100 येईल इथं, 100 च्या नंतर 101 येईल, त्यावेळेस ते ऑटोमॅटिकली टर्मिनेट होईल लूप. कळलं? आता इथे 100 आहे ना, मग 1 आला, इथं 1 घेतलं पहिल्यांदा, आता आलं ते. आता आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, आता चेक करायचे की 1 च्या नंतर इथे हे आहे का. फर्स्टली काय करायचं, आता ज्या संख्येला 2 ने डिवाइड केल्याच्या नंतर रिमाइंडर, म्हणजे कोणत्याही संख्येने डिवाइड केल्याच्या नंतर जर त्याचा रिमाइंडर हा 0 आला, किंवा कोणत्याही संख्येला 2 ने डिवाइड केल्याच्या नंतर त्याचा रिमाइंडर हा 0 आला, तर तो इवन नंबर असतो, राईट. जर त्याला 2 ने डिवाइड करून जर त्याचा रिमाइंडर 1 2 किंवा काय आला दुसरा ऑड नंबर, अनदर नंबर, तर मग काय होईल त्यावेळेस तिथे तो नंबर असेल Odd number. ऑड नंबर. 1 मिनिट गाइस. सॉरी गाइस. आता मग काय होणार, कोणत्याही संख्येला 2 ने डिवाइड केलं, त्याचा रिमाइंडर माहिती ना सगळ्यांना, कोणाला नसेल माहिती तर मला सांगा, मी तुम्हाला सांगतो. रिमाइंडर म्हणजे माहिती ना सगळ्यांना, मॉड्युलस यूज करून रिमाइंडर काढला जातो. ठीक आहे. मग काय करू, तर त्याच्यानंतर आता ही कंडिशन यूज करू, काय इफ कंडिशन वापरू. एक आतमध्ये आल्याच्या नंतर आय जर 2 ने डिवाइड होत असेल, एखाद्या संख्येला 2 डिवाइड, जर त्याचा मॉड्युलस 0 येत असेल, समजा आता इथे 1 आला, 1 डिवाइडेड बाय 2 केलं, त्याच्यानंतर इथे काय येणार, 0 येणार, ठीक आहे. तर त्याच टाइप मध्ये मी काय करतोय, इथे इफ स्टेटमेंट घेतोय, त्याच्यामध्ये काय करतोय, जो आय आहे आपला, हा आयला काय करतो, जर आयला 2 ने डिवाइड केलं जाईल, जर त्याचा रिमाइंडर 0 आला, तर काय कर, साऊंड
तर ते पण होऊन जाईल ना मग काय होणार? इवन होऊन जाईल ना ते नंबर आता बघ ना, आता काय होणार, जर 2 ने डिवाइड केलं तर त्याचा जर 0 आलं तर काय होणार, ऍज इट इज प्रिंट होणार. तर आता आपण काय करणार फर्स्टली, अरे एक मिनिट. हा, तर आपण काय करणार, आय प्रिंट करणार, बरोबर आहे. आता जर इक्वल इक्वल टू केलं तर काय होणार, इवन नंबर प्रिंट होणार. आणि जर नॉट इक्वल टू केलं तर कोणते नंबर प्रिंट होणार? ऑड. मग इथे काय वापरायला लागेल मला? नॉट. तर त्याच्यानंतर इथे काय लिहू? तिथं आहे. आता इथे काय आलं, इथे व्हॅल्यू अपडेट झाली ना. ठीक आहे. आता इथे अपडेट काय होणार आपल्याला, इथे आपल्याला अपडेट करायचं ना. आता इथे 1 आला, इथे व्हाईल लूप मध्ये 1 आला. 1 आल्याच्या नंतर तो चेक झाला की 1 लेस दॅन 100 आहे का, म्हणजे n मायनस n इज लेस, सॉरी i इज लेस दॅन n आहे का. तर त्याच्यानंतर आतमध्ये आल्याच्या नंतर काय चेक केलं, जो i आलाय म्हणजे इथे काय आलं, फर्स्टली आपला 1 आलता ना, 1 आला. जर 1 ला 2 ने डिवाइड केलं तर जर त्याचा रिमाइंडर 0 0 नाही आला तर काय प्रिंट कर, आय प्रिंट कर. कळलं? आहे. आणि त्याच्यानंतर मग काय कर, आय प्लस प्लस कर, म्हणजे काय कर, आय ची व्हॅल्यू इन्क्रीज कर. आता इथे काय होणार, इथे आला परत इथे आय ची व्हॅल्यू काय होणार, मग इथे 1 होती, आता इथे काय आली, आय इज इक्वल टू आय प्लस 1. मग आय ची व्हॅल्यू किती होती, इथे काय असणार मग, इज इक्वल टू मग 2 होणार इक्वल टू आय प्लस 1. +1. हा, म्हणजे बाय डिफॉल्ट ते कसं आहे, इथे आय ची व्हॅल्यू काय झाली, आधीची व्हॅल्यू किती 1 होती, 1 प्लस 1. कळलं? मग ह्याची व्हॅल्यू किती हो झाली, सर. 2 झाली. ठीक आहे. मग आता 2 झाली, 2 ला इथे 2 मॉड्युलस 2 केल्याच्या नंतर त्याचा रिमाइंडर काय येतो इथं, 0 0. मग आता इथे ते नॉट इक्वल टू 0, मग इथे प्रिंट होईल का ते? नाही. परत इथे येणार, मग काय होणार, परत 3 होणार ना. इथे आला, डिवाइडर करा, इथे काय येणार, जर नॉट इक्वल टू 0, जर 0 आला तर प्रिंट होणार. कळते का कंडिशन तुम्हाला? येस सर. बाकी सगळ्यांना समजते का? सोनाली समजते का रे तुला? सोनाली? सर कन्फ्यूज होते, परत एकदा सांगा ना. ठीक आहे. आता एक इकडे बघ, कोणत्याही संख्येचा रिमाइंडर तुला हे करायचं असेल, आता तुला मी सिंपल सांगतो. समजा इथे आपण ऍडिशन करून दाखवलं. रिमाइंडर म्हणजे माहिती ना तुला काय असतं? हो सर. रिमाइंडर म्हणजे आपण एखाद्या गोष्टीला डिवाइड केलं त्याच्यानंतर जो वरती येतो तो क्वेशंट, म्हणजे डिवाइड केल्याच्या नंतर ती खाली बाकी राहते, बाकी ती बाकी हा. रिमाइंडर, बरोबर आहे. हो सर. मग हो कोणत्या सर. व्हॅल्यूला, आता कोणत्या बी व्हॅल्यूला जर 2 ने डिवाइड केलं, समजा आपण 10 ला 2 ने डिवाइड केलं तर वरती काय येतं, 5 येतं, 5. बरोबर आहे क्वेशंट, आणि खाली बाकी काय येणार, 0 0. बरोबर आहे. हो सर. मग त्यावेळेस जर बाकी 0 आली तर बायोलॉजी कसं असतं, ज्या संख्येला एखाद्या संख्येने डिवाइड केल्यानंतर त्याचा रिमाइंडर जर 0 येतोय तर मग काहीच बाकी राहत नाही, मग ती काय होतंय, प्रॉपर डिवाइड जाते ना. हो सर. मग ती ज्या संख्येला प्रॉपर 2 ने डिवाइड होतं ती संख्या म्हणजे आपली इव्हन संख्या असते, बरोबर आहे. हो. मग आता आपल्याला काय बघायचंय की आपल्याला ऑड नंबर प्रिंट करायचा, ठीक आहे. ऑड नंबर म्हणजे कोणते, की ज्या ह्याने, आता 3 ला जर 2 ने डिवाइड केलं तर खाली क्वेशंट 1 येतो, बरोबर आहे का नाही. येस सर. मग तो क्वेश्चन म्हणजे सॉरी जो रिमाइंडर आहे तो 1 आला, मग 1 आल्याच्या नंतर ते काय झालं, 0 झाला का, नॉट इक्वल टू 0 झाला ना. हा. तो इज इक्वल टू 0 थोडीच झाला. मग ह्याची व्हॅल्यू आता इथे समजा, आता इथे 2 आहे, इथं समजा 3 हे आलं, 3 मॉड्युलस 2, 3 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 1 येतं ना. हो सर. मग बरोबर आहे, ही कंडिशन सॅटिस्फाय झाली की ती 0 नाहीये, इथे काय येणार, इथं 1 येणार, मग इथं 0 आला का, ही कंडिशन सॅटिस्फाय झाली का, हा. नाही झाली. पण जर 0 आले तर मग ही कंडिशन काय आली, सॅटिस्फाय झाली. हो. कळतंय का? हो सर. जर इथं 0, जर आधी इथे, कारण बघ ना इथं 1 येणार आहे,
आणि हो. आपण काय करायचंय, 0 आली नाही पाहिजे. कळलं? 0 आली तर स्किप करता येते. कळलं? हो सर. मग आपण काय केलं, नॉट इक्वल टू 0. जर नॉट इक्वल टू 0 असेल म्हणजे 1 असेल इथे, कारण आता 3 ला 2 ने डिवाइड केले 1 येणार आहे सर. मग त्याच्यानंतर इथे आपण आय केलं, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे आला तर ती आय प्रिंट होणार. म्हणजे इथे व्हॅल्यू किती 3 झाली ना, नॉट इक्वल टू झालं तर इथे येणार 3 प्रिंट होणार, पर इथे येणार 4 आलं इथं. 4 डिवायडेड बाय 2 म्हणजे 0 आलं. हो. मग 0 मॅच झालं. मग तिथं नॉट इक्वल टू आहे का ते? नाही. मग त्याच्यानंतर नाही. काय होणार प्रिंट? कळलं? हो सर. ह्याच्या थ्रू एवढंच हे होतं की ह्याचा आन्सर जर त्या संख्येला झाल्याच्या नंतर त्याचं आन्सर जर 0 आलं तर तू प्रिंट करू नको. जर त्याचं आन्सर जर ऑड आलं तरच तू प्रिंट कर. जर 0 नाही आलं म्हणजे काहीतरी रिमाइंडर आलंच पाहिजे तरच तू प्रिंट कर. कळलं? हो सर. मग आता इथे काय आलं, परत आय प्लस प्लस झाला. आता मी रन करून बघतो. बघा त्याचे सगळे आपले आले 1 3 5 7 9 11 13. आता ते जर ऑड करायचं म्हणजे इव्हन बघायचं असेल तर कसे करणार? फक्त सिंपल काय, इक्वल झाले 2 4 6. समजलं का आता? हे लॉजिक खूप इम्पॉर्टंट आहे रिमाइंडरचं. पुढे अँसम नंबरला जर हे केलं तर त्या सगळ्याला हे रिमाइंडरचं लॉजिक खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे लूप्स आणि हे खूप इम्पॉर्टंट असतं. कळलं? तर ड्राय रन केलं इथे बघा. ड्राय रन म्हणजे आपण डायरेक्टली मॅन्युअल रन केलंय. आता इथे इंटची व्हॅल्यू काय झाली? आयची व्हॅल्यू फर्स्टली आपण 10 घेतली आणि आयची व्हॅल्यू म्हणजे सॉरी आयची व्हॅल्यू 1 घेतली, यांची व्हॅल्यू 10 घेतली, राईट आहे. त्याच्यानंतर इथे फर्स्ट कंडिशन चेक झाली आपली. इथे आय इज लेस दॅन 1 आहे का? म्हणजे 1 हा 10 पेक्षा लहान आहे का? तर आहे. मग इथे आतमध्ये आलं आय मॉड्युलस 2 इज नॉट इक्वल टू 0. मग आता इथे काय झालं, 1 म्हणजे आता ह्याची व्हॅल्यू 1 डिवायडेड बाय 2 केलं. एका कोणत्या संख्येला ज्यावेळी डिवाइड होतं त्यावेळी डिवाइड झाल्याच्या नंतर तिथे 0 येणार ना. मला सांगा, जर 1 ला 2 ने डिवाइड केलं तर तिथे 1 येणार का 2 येणार? क्वेश्चन सर क्वेश्चन काय? 0 येणार वरती 1 खाली. ला डिवाइड केलं 2 ने तर काय येणार तिथं? तिथं 0 येणार का? क्वेश्चन सर नाही. त्याचा 0च येणार ना. रिमाइंडर त्याचा वेगळा येईल. तर त्याचं जे रिमाइंडर किती येईल? रिमाइंडर 0 येईल का दुसरं काय येईल? दुसरी संख्या येणार. हा ठीक आहे. मग ते काय झालं, नॉट इक्वल टू झालं का इक्वल टू झालं? नॉट इक्वल टू. मग तिथे काय होणार? प्रिंट काय होणार? आय होणार. बरोबर आहे. म्हणजे 1 प्रिंट झाला आपला. येस सर. खाली लॉजिक दिले बघ. लेस दॅन इक्वल टू केलं त्याचं काय इथं 1 येणार ना. 1 आल्याच नंतर मग इन्क्रीमेंट होणार. इन्क्रीमेंट झालं 2 झाला. परत इथे आला. इथे आल्याच्या नंतर 2 इज लेस दॅन 10 आहे का? आहे. मग आतमध्ये आला, कंडिशन चेक केली, बरोबर आहे. कंडिशन चेक केल्याच्या नंतर 10 डिवायडेड बाय 2 म्हणजे 10 ला तर 2 ने डिवाइड केलं, ठीक आहे. सॉरी 2 ला जर 2 ने डिवाइड केलं तर आपलं रिमाइंडर 0 येतो ना. येस सर. मग 0 इज नॉट इक्वल टू 0. कळलं? मग काय प्रिंट होणार का? नाही. मग त्याच्यानंतर काय होणार? मग इन्क्रीमेंट होणार 3. मग त्याच्यानंतर इथं आला 3 झाला. 3 झाल्याच्या नंतर मग परत 3 इज लेस दॅन इक्वल टू 10 आहे का? हो आहे. तर मग आतमध्ये गेला. मग 3 डिवायडेड बाय 2 काय आन्सर येणार? 1 येणार. रिमाइंडर काय आला त्याचा? 1. 1. मग 1 इज नॉट इक्वल टू 0. कंडिशन सॅटिस्फाय झाली ना. हो. एक इज नॉट इक्वल टू 0. मग ठीक आहे ना, कंडिशन सॅटिस्फाय होती ना. एक हा 0 ला इक्वल आहे का?
नाही. हा, मग जर एक 0 ला इक्वल नाहीये त्याच्यामुळे कंडिशन सॅटिस्फाय झाली की ठीक आहे, ही कंडिशन ठीक आहे. आता एक हा 0 नाहीये इथे, तर तू काय कर, तू 3 प्रिंट कर. परत आला इथे इन्क्रीमेंट झाला ह्याने i+1 ची, परत किती झाला 3 चा, किती झाला 4 झाला. इथे आला तर 4 चं काय झालं, 4 इज लेस दॅन टू इक्वल टू 10 आहे. मग तो आहे का, आहे. मग परत इथे आला, मग 4 डिवायडेड बाय 2 झालं परत, बरोबर. मग 4 डिवायडेड बाय 2 झाल्याच्या नंतर काय येणार आन्सर, 0 आलं. मग 0 इज नॉट इक्वल टू 0 आहे का, 0 इक्वल टू 0 आहे ना, हो. तिथे कंडिशन फॉल्स होती ना. मग तिथे Yes. कंडिशन फॉल्स होती, मग हे डायरेक्टली लूप बाहेर निघते, पण डायरेक्टली इन्क्रीमेंट करतात. मग इथे परत नल काहीच प्रिंट नाही आलं, झाल्यानंतर डायरेक्ट इन्क्रीमेंट 5. मग परत इथे आलं 5 इज लेस दॅन इक्वल टू 10, परत इथे आलं 1 आल्याच्या नंतर 1 कंडिशन अनसॅटिस्फाईड झाली, कारण 1 ह्याचं जे आन्सर आहे ते आन्सर 0 आलं नाही, कळलं. मग इथे काय आलं, परत ते नॉट इक्वल टू झालं, 5 ॲज इट इज प्रिंट केलं त्याने. परत इथे आलं 6 ला सेम, परत त्याच्यानंतर 7 ला परत 1 आला, प्रिंट झाला. त्याच्यानंतर इथे 8 ला परत 0 आला, नल झाला, कळलं. आणि ज्या वेळेस तुमचं आउटपुट टोटली 11 आलं, 11 आल्याच्या नंतर 11 ही कंडिशन तर मॅच झाली नाही की बाबा आय इज लेस दॅन इक्वल टू. जर इथे 11 व्हॅल्यू झाली तर आय इज लेस दॅन इक्वल टू ही कंडिशन ट्रू होईल का, नाही, मग ती बाहेर येणार डायरेक्टली, कळलं. समजतंय का. हो सर. हो सर. आपण तेच केलं इथं पण. इथं फक्त 100च्या ऐवजी 10 होतं. इथून इक्वल टू आहे, फक्त काय करतो, नॉट इक्वल टू करतो, सॉरी इथं. झाले प्रिंट. येस सर. अजून आपण काय यूज करू शकतो इथं, एल्स वापरू शकतो का आपण इथं. हो, वापरू शकतो. हो सर. कसं वापरू शकतो इथं, परत काय करू शकतो, सिस आउट. इवन नंबर म्हणजे जर इवन आला तर काय प्रिंट कर, एल्स कर, आणि ते झाल्याच्या नंतर मग काय करतो, इन्क्रीमेंट कर. ठीक आहे. परत एकदा आलं इथं 1 आलं, त्याच्यानंतर सेकंडला काय आला, इवन नंबर आहे, कारण त्याचे काय होतंय, त्या मॉड्युलस किती येतंय, 0 येतंय. मग तिथे काय आला, इवन नंबर आला. त्याच्यानंतर 3 हा नॉट इक्वल टू आला, कंडिशन सॅटिस्फाय झालं, आतमधलं प्रिंट झालं. अदरवाईज ही कंडिशन सॅटिस्फाय नाही आली, बाहेर आलं एल्स मध्ये काय केलं, हे प्रिंट करून दिलं. नंतर काय केलं, ऍडिशन केली, परत लूप मध्ये गेलं. कळतंय आता हे लूप कसं चालतंय, असं खालून इथून असं, समजलं. हो सर. आता इथे काय केलं हे बघा, प्रिंट मल्टिपल बाय 4 टिल n. अशी एखादी संख्या ज्याला हा ह्या 22 पर्यंत इनपुट द्यायचं आणि अशी संख्या शोधायची ज्याला 4 ने डिवाइड जाते. ओके, तर त्याचं लॉजिक बघा, एक आपण काय केलं, यांची व्हॅल्यू 4 दिली आणि त्याच्यानंतर जे n आहे यांची व्हॅल्यू 22 दिली. आपण कंडिशन काय देणार आता, i इज लेस दॅन इक्वल टू 2, म्हणजे i पहिले फर्स्टली 4 पासून चालू होणार आणि i प्रिंट होणार i प्लस. जर तो हे असेल तर तो i प्रिंट होणार. त्याच्यानंतर i ची व्हॅल्यू कशी ऍड होणार आहे, i इज इक्वल टू i प्लस 4. समजतंय का. येस सर. 4 ने इन्क्रीमेंट होणार. 4 ने इन्क्रीमेंट होणार आहे ना. हो. ड्राय रन केल्यानंतर कसं होईल,
परत एकदा बघा, अजून काय करता येईल का त्याच्यामध्ये? कोड तुमच्या समोर आहे. तर आईला 1 घेऊन मल्टिप्लाय बाय 4 केलं तर असं पण होऊ शकतं. येस सर. ठीक आहे. हा, ह्याचं लॉजिक काय असेल? जर 4चा म्हणजे जर एक अशी संख्या ज्यांना फक्त 4 ने डिवाइड जातोय. बरं ठीक आहे, आपण कोड टाईप करून बघू. सर मॉड 4 घेऊ शकतो का? आय मॉड 4. कसा? आय मॉड 4 जर 0 असला तर मग प्रिंट होणार. हे का? हा, आय मॉड 4. एक ना आय मॉड 4 असेल, ठीक आहे, पण त्याने 2 ने डिवाइड केलं तरी मॉड 0च येणार ना. हा, पण 4 ने केलं तर मग मग ठीक आहे, 4चं इथे किती आहे? 22 आहे. आणि इथे किती आहे? ठीक आहे. हा, आता काय करायचं आपल्याला? व्हाईल लूप मध्ये काय यूज करायचं तो म्हटला? व्हाईल आय मॉड 4 ना. हो, इक्वल टू 0. आणि जर असेल तर काय प्रिंट करायचं? आय. आय प्रिंट करायचं आणि त्याच्यानंतर इन्क्रीमेंट करायची ना. येस सर. हो हो. ठीक आहे, करून बघू. काय आन्सर आलं? नाही झालं सर. सर त्यात तुम्ही इफ लावायचं राहिले. हा, सर जे तुम्ही आय मॉड 4 घेतलंय ना, ते इफ मध्ये लावा वाईलच्या आत, आणि वाईलला आय इज लेस दॅन एन करा. तर तो सांगत होता तसं केलं ना रे मी. ते इन्फिनाइट लूप मध्ये गेले ना. हा, पण परत एकदा करतो. ज्यावेळेस इन्फिनाइट लूपला जातो ना, त्यावेळेस अख्खी सिस्टीम हँग होती, कारण ते थांबतच नाही. कळलं? ठीक आहे, पुढे चेंज करायचं म्हटलं तुम्ही. ते आई काय असेल? आय लेस दॅन एन. लेस दॅन इक्वल टू या. आणि त्याच्या आतमध्ये कोणती कंडिशन वापरायची आपण? इफ लूप टाकायचे आणि इफ मध्ये मग जे वर ते तेजस ने सांगितलं ते टाकायचं. आय मॉड्यूल 4. आय मॉड्यूल आय मॉड 4 इज इक्वल टू. बरोबर आहे तेजस. इज इक्वल 0. ठीक आहे, नंतर काय असेल तर मग काय कर, प्रिंट करा. ठीक आहे, हा इथे येईल का इथे येईल? ठीक आहे, करू ना. काय होतंय? हँग.
सर ते लूप मध्ये नाही टाकलं, वाईलच्या लूप मध्ये टाकलं पाहिलं होतं आय इन्क्रीमेंट. व्हाईलच्या लूप मध्येच टाकलंय आपण. इफ एल्स इफ एल्स सिस्टम वाईलच्या लूप मध्ये नाही, वाईलच्या लूप मध्ये बाहेर आहे सर. तुम्हाला त्याची फाईलची टिप टाका, मी बघून घेतो. हो कर, तसं करा. मला घर येऊन तुम्ही पाठवा, तर उद्या सकाळी टाका. तेजस सांगा तर काय कुठे टाकायचं म्हणलं तुम्ही? आवाज नाही, बंद आहे सर आवाज तुमचा, म्यूट आहे माईक. ठीक आहे, कुठे टाकायचं म्हणताय आता तुम्ही सांगा परत. सर वाईलच्या लूपला, वाईलच्या लूपच्या बाहेर आहे सर ते इन्क्रीमेंट. काय व्हायचं लूपच्या बाहेर आहे? इन आय प्लस प्लस अच्छा, मग हे कुठे ब्रॅकेट, टाकायचं? हे तिथं 8 टाका सिस्टम आउटच्या खाली, आणि ते इफ गेलं सर परत टाकतो ना तिकडे. तिथे काय इफ सर वाईल मध्ये राहिलं टाकायचं. फाईल मध्ये काय होतं, आय इज लेस दॅन इक्वल टू एन. त्याच्यामध्ये आतमध्ये इफ आय इज मॉड्युलस 4 इक्वल टू 0 जर आलं तर आय प्रिंट कर. ठीक आहे, राईट आहे. हा, त्याच्यामध्ये काय आहे? येस एक ब्रॅकेट बाकी आहे. अजून आर्ग्युमेंट्स मध्ये आलं एक, दुसरं हे, दुसरं हे. अजून एक. हा ठीक आहे, करून आता ड्राय रन करा बरं तुम्ही. काय होणार इथं, इथं आईला काय होणार, लेस दॅन एन आहे का चेक करताय. ठीक आहे, त्याच्यानंतर आतमध्ये आला आय इज मॉड्युलस 4 4 जर आईला 4 ने डिवाइड करून 0 0 होत असेल. ठीक आहे, तर काय होणार, डायरेक्टली प्रिंट होणार आहे. ठीक आहे, ट्राय करू आपण. काय आलं, लूपच्या बाहेर इन्क्रीमेंट द्यावं लागतं. हा सर, तुम्ही ते इफच्या लूपच्या पण बाहेर दिलत सर. ठीक आहे ना, आपण टाकू. आता होईल वाटतंय. हो सर. आन्सर बरोबर आहे का? येस सर. हे लॉजिक पण तेच आहे. फक्त हे दुसऱ्या वेने केलंय, हे वेगळ्या एक वेने केलंय. तुम्ही एक सांगितलं, तो एक वेगळा वे. समजलं? आता हो सेम सर. सेम इथं ह्याला तेच लॉजिक लागेल का बघा बरं. n इक्वल टू 15 केलं, प्रिंट ऑल द नंबर ऑफ डिव्हिजल बाय 3. आता इथे काय करायचंय, लागल ना सर. आता आपल्याला हो. समजा ह्याची व्हॅल्यू 50 आहे आणि आपल्याला काय करायचे, त्या 15 पर्यंत आईची व्हॅल्यू 3 ने डिवाइड करणारे हे प्रिंट करायचे. 3. काय करायचं, सर 3 हे कारण मॉड आहे. I modulus 3. 3 होईल का असं? होईल ना. काय वाटतंय तुम्हाला? बघा बरं सर एकदा करून. होईल ना सर, होईल होईल तुम्ही अंदाज तर लावा ना. होईल सर. चालेल का प्रिंट? Oh, sir. हो सर. कळलं लॉजिक?
अजून पण लॉजिक आहे त्याचे. हो सर. आणि आता इथे लॉजिक काय लावलं यांनी ते बघा. आता पूर्ण लिहिलं आहे ते. सेकंड बघा हे तेवढे. गिव्ह एन इंटिजर n, प्रिंट ऑल दी डिजिट्स. आता इनपुट दिलाय हा 6531. ठीक आहे. Integer digits output 1 3 5 4. इथे काय केलंय माहिती काय? एक नंबर दिलाय ना हा इंटिजर आणि त्याचे डिजिट्स दिले त्या 6531 आणि ह्यांना काय करायचे ते स्प्लिट करायचे. ठीक आहे. 6531 हा नंबर दिलाय आपल्याला एक सिंपल एक नंबर दिलाय. आपल्या यांची व्हॅल्यू करतो. आता मला एक सांगा, हा जो नंबर आहे हा तुम्हाला इंटिजर मध्ये घ्यायला लागेल का स्ट्रिंग मध्ये घ्यायला लागेल? स्ट्रिंग. इंट पण घेऊ शकतात. त्याचा आन्सर बघा. काय केलंय, एक इंटिजर मध्ये नंबर घेतला इथे n is equal to आणि हा नंबर 6530 6531. त्याच्यानंतर व्हाईल मध्ये चेक काय केलंय, n is not equal to n is not equal to 0. जर n is not equal to 0, जर n ची व्हॅल्यू जर 0 नसेल तर काय कर, int reverse is equal to n मॉड्युलस 10. आता मला सांगा, ह्या संख्येला जर 10 ने डिवाइड केलं तर काय आन्सर येईल? मॉड्युलस काय येईल? मला सांगा, कोणत्याही संख्येला जर 10 ने डिवाइड केलं तर फर्स्ट रिमाइंडर काय येईल? फर्स्ट 0 येईल भाऊ. 1 येणार याचं 6531. 6531 तर कोणतं डिजिट येणार? 1 युनिट प्लेस 10 ने डिवाइड केलं 6 ला 10 ने डिवाइड होईल का? नाही. मग 6 ऍज इट इज खाली येणार ना. हा हा. मग फर्स्ट काय होणार इथं? इथं फर्स्ट रिमाइंडर काय येणार? 6. तो 6 इथं प्रिंट होणार. परत खाली आला n, त्याच्यानंतर n ला काय डिवाइड केलं, परत 10 ने डिवाइड केलं. आता इथे रिव्हर्स मध्ये काय आलाय, इथं रिव्हर्स मध्ये आला कोणता, त्याची व्हॅल्यू आली किती? 6 आली. परत एकदा n ला काय केलं, 10 ने डिवाइड केलं, काय आलं परत? नाही समजलं सर. हे बघा, रिपीट सांगा ना. इकडे बघा काय केलं इथं, हा नंबर आहे बरोबर आहे. आता हे ते ड्राय रन केलेलं आहे इथे फक्त चेक करा. n इज नॉट इक्वल टू 0 आला. ठीक आहे. रिव्हर्स केला म्हणजे n नॉट इक्वल टू 0 म्हणजे जी व्हॅल्यू आहे आपली ही 0 नाहीये. ठीक आहे. पुढे आलो आपण, रिव्हर्स मध्ये काय स्टोअर केलं, n ला काय केलं, 10 ने डिवाइड केलं. 10 ला डिवाइड केलं म्हणजे n ला 10 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर काय आला आपला 6. कारण 6 ला 10 ने डिवाइड जातो का? नाही जाते. मग रिव्हर्स केलं, त्याच्यानंतर प्रिंट झालं, त्याच्यानंतर परत काय केलं, n ला परत काय केलं, 10 ने डिवाइड केलं. ठीक आहे. मग इथं फर्स्टली काय आलं, इथं आला 1. त्याच्यानंतर परत काय आलं, इथं 1 आला. 1 गेल्याच्या नंतर मग परत पुढे इथे आलो तर हे फर्स्ट रन झालं आपलं. ज्यावेळेस आपल्याला 10 ने एखाद्या संख्येला डिवाइड केलं त्यावेळेस 1 आलं, कारण इकडून डिवाइड होतो ना. फर्स्ट आला 1, त्याच्यानंतर आपल्याला राहिला काय तर 653 राहिला. त्याच्यामध्ये काय केलं, परत चेक केलं तर नॉट इक्वल टू 0 आहे का? आहे. आतमध्ये आला 3 डिवाइड केलं, त्याला काय केलं, परत ह्या 653 ला 10 ने डिवाइड केल्यानंतर काय आन्सर येईल तिथं? तुम्हाला माहिती का, एखाद्या कोणत्याही संख्येला जर 10 ने डिवाइड केलं तर तो एक पॉइंट शिफ्ट होतो डेसिमल.
येस सर. यस सर. तीच स्पीड आहे, तेच आहे इथं. मग ह्या 6531 ला आपल्याला किती वेळा 10 ने डिवाइड करायला लागेल ज्यावेळेस त्याचं स्प्लिट होईल? फर्स्ट 1 साठी एकदा करायला लागेल, 3 साठी एकदा करायला लागेल, 5 साठी एकदा करायला लागेल, 4 साठी एकदा करायला लागेल. हो. तेच केले बघा. इथे परत काय केलंय, चेक केलंय, परत इथं काय केलं, ह्या संख्येला 653 ला काय केलंय, परत 10 ने डिवाइड केलंय. 10 ने डिवाइड केलं, परत काय आलं, परत एक डिजिट निघाला, 3 आलं, परत 3 प्रिंट झाला, परत इथे आलो, परत काय राहिला आता 65 राहिला ना. येस सर. इथे फक्त हे झालं, पण ह्या रिव्हर्स मध्ये फक्त ह्याची व्हॅल्यू गेली ना. पण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला तो एक अंक बाजूला काढून त्याची अमाऊंट पाहिजे ना. एन मध्ये परत अपडेट काय केलं आपण, एन ला 10 ने डिवाइड केलं, एक डिजिट निघून गेला ना त्याचा. परत पुढे आलो, पुढे आल्यानंतर मग राहिलं 65 ला परत चेक केलं तो 0 आहे का, 0 पेक्षा मोठा आहे का, आहे. मग त्याच्यानंतर परत काय केलं, 65 ला 10 ने डिवाइड केलं. 65 ला 10 ने डिवाइड केल्यानंतर काय येतं बघा, तुमचं कॅल्क्युलेटर असेल ना, 6 आला ना. येस सर. 6. 6.5 येतं. रिमाइंडर मध्ये 5 केला ना, हो. रिमाइंडर मध्ये 5 गेला. मग रिमाइंडर मध्ये 5 आल्यावर प्रिंट काय होणार, 5 होणार, कारण मॉड्यूल्स आपल्याला प्रिंट करायचं. मग या रिव्हर्स मध्ये 5 गेलं, परत इथे आलो आपण, इथे 5 झाला, परत आपल्याला तिथे चेंज करायचंय. मग काय झालं, 6 आला पाहिलं फक्त, कारण तो जर नंतर 10 ने डिवाइड केल्यानंतर तो 5 डेसिमलच्या नंतरचा व्हॅल्यू इंटिजर घेत नाही. कळलं, तो फक्त फ्लोट घेतो. मग त्याच्यानंतर 6 राहिला, परत इथे आलो, 6 इज ग्रेटर दॅन 0 चेक केलं, इथे प्रिंट केलं. त्याच्यानंतर इथे काय केलं, 6 ला परत 10 ने डिवाइड केलं. कळलं, रिमाइंडर काय आला, ऍज इट इज 6 आला, कारण 6 ला 10 ने डिवाइड होत नाही. त्याच्यानंतर परत काय केलं, 6 ऍज इट इज प्रिंट झाला आणि 0 आलं, कारण 6 ला 10 ने डिवाइड केल्यानंतर कोणत्याही संख्येला जर 10 ने डिवाइड केलं तर त्याची व्हॅल्यू किती येते, जर 10 ने 6 ला डिवाइड केलं तर फर्स्टली कोणता जाणार, 0.16, म्हणजे 0.6 जाणार ना. हो. कारण आपल्याला फर्स्ट तर रिमाइंडर 6 येणार, परत आपण डॉट देणार, 10 ने करणार, एक 0 वाढवणार, मग 60 होणार. 60 ला आपण 10 ने डिवाइड करणार, मग काय येणार, तिथं 0.6 वरती येणार आणि खाली रिमाइंडर 0 येणार. कळलं, मग ज्यावेळेस इथे आपण 6 ला डिवाइड करतो 10 ने, त्यावेळेस आन्सर येतो 0. त्याच्यानंतर मग 0 इज नॉट इक्वल टू 0, मग एक्झिट होतो आपलं लूप. कळलं, समजतंय का? येस सर.